मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत। त्यातच आता जरांगे यांची कुणबी नोंद सापडली आहे। बीडच्या शिरूर कासार तहसील कार्यालयात मोडी लिपीमध्ये ही नोंद आढळून आलेली आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। दरम्यान मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली आहे। ही समिती कामाला लागलेली असून मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारी पर्यंत मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत। त्यासाठी अंतरवाली सराटी ते मुंबई पायी प्रवास करत कार्यकर्ते दाखल होणार आहेत। याच दरम्यान जर कुणीही कायदा हातात घेतला तर त्याचा मुलाहिजा ठेवणार नाही, अशा कडक शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिलाय। तर अजित पवारांचा हा इशारा येताच मनोज जरांगे यांनीही पलटवार करत जशास तसे उत्तर दिले। त्यामुळे अजित पवार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात येत्या काही काळात चांगलीच जुंपण्याची शक्यता वर्तवली जाते। कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना अजित पवारांनी म्हटलं की आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी व मंत्रिमंडळातील सहकारी प्रयत्नशील आहोत। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कोणाचेच दुमत नाही, परंतु काही जण टोकाचं बोलत आहेत, मुंबईत येण्याची भाषा करत आहेत। तर मनोज जरांगे पाटील यांनीही अजित पवार यांना जशास तसं प्रत्युत्तर दिले। माझ्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळतोय, आम्ही आरक्षण घेऊनच परत येऊ। अजित पवार यांना सापडलेल्या नोंदी माहीत नाहीत का? राज्यभरात 54 लाख नोंदी सापडलेल्या असताना संविधानाच्या चौकटीतच आरक्षण मिळेल असे असताना ते विरोधात का बोलत आहेत, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। तर तू पाप धुण्यासाठी इकडे आलाय, तुझ्या गावात मराठे तुझा सुपडा साफ करतील, तू इथून पुढे बोलला तर उद्यापासून तुला सोडणार नाही, असा इशाराच जरांगे पाटील यांनी अजित पवारांना दिलाय। मुख्यमंत्री अजित पवार हे आज कल्याणमध्ये आले होते। कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना अजित पवार यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता त्यांना कडक इशारा दिलाय की काही लोक सध्या टोकाचं बोलत आहेत। देशासमोर राज्यासमोर काय प्रश्न आहेत हे लक्षात न घेता सध्या वाचाळवीरांची संख्या वाढली आहे, तर मुद्द्यावर बोलणं सोडून इतर विषयांवर बोलत आहेत, मुंबईत येण्याची भाषा करत आहेत। तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले, या संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत। आजही आपण आपल्या संविधानाचा आदर करत असून घटनेच्या आदेशाने आपण पुढे जात आहोत, परंतु कुणी कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असा इशाराच अजित पवार यांनी दिला होता। त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देत मनोज जरांगे पाटील यांनी थेट तू पाप धुण्यासाठी इकडे आलाय, तुझ्या गावात मराठे तुझा सुपडा साफ करतील, इथून पुढे तू बोलला तर उद्यापासून तुला सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनीही दिला।